राशीनकर आज आपण राशीन या ठिकाणी संतशोधक महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये संयुक्त जयंती महोत्सव 2026 कार्यक्रमाच्या रूपरेषा अशी आहे. शालेय साहित्य वाटप आणि भव्य रक्तदान शिबिर आणि या रक्तदान शिबिरासाठी अमोल दादा चव्हाण मित्रपरिवार आणि कमलेश भाऊ साळवे रिपब्लिकन पार्टी आंबेडकर गट तालुका अध्यक्ष यांच्या नियोजनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यानिमित्ताने आज आपण सगळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत. सर्व बहुसंख्येने सर्वच कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की प्रत्येक वर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करतात. त्याच्यामागलं उद्दिष्ट काय आहे ते तुम्ही तुमच्या मत व्यक्त करा आणि आमच्या न्यूज चॅनलला प्रदर्शित करा. नमस्कार. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपलं रक्तदान शिबिराचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्यापासून जे आपण ब्लड डोनेट करतो त्याच्याबद्दल आपल्याला गरजूवंतांना ब्लड पोचवलं जातं आणि आपल्याकडे जे गरजूवंत येतात त्यांनाही त्यामार्फत ब्लड मिळलं जातं. म्हणून आपण दरवर्षी ब्लड डोनेटचा कार्यक्रम हा घेत आहोत. संयुक्त जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त. त्याचबरोबर या ठिकाणी राशीन या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर गटाचे तालुका अध्यक्ष कमलेश भाऊ साळवे आणि त्याचबरोबर अमोल चव्हाण आणि दुसरे आपले स्वप्नील आडाव, सौरभ साळवे, अमित सुकाळे, आशिष साळवे, आकाश व्यापारी, त्याचबरोबर रोहित साळवे, आकाश साळवे, अमर कांबळे, राजेश मोरे, अनवर कुरेशी, सचिन चव्हाण, रोहन चव्हाण आणि दत्तात्रय सायकर इत्यादी कार्यकर्ते या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले ज्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती सकाळी लाभलेले श्री अंबादास पिसाळजी, जिल्हा बँकेचे जिल्हा चेअरमन आणि खादीग्राम उद्योगचे मोहन कदम आणि नामदेव कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवजी राऊत आणि राशीन ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामकिसन साळवे, आरके जिल्हाध्यक्ष उदयजी गायकवाड, संजय चव्हाण आणि ॲडव्होकेट दत्तात्रय चव्हाण इत्यादी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या रक्तदान शिबिरावर राशीन या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. त्याचबरोबर कमलेश साळवे यांच्यामध्ये सर्व मित्र परिवार उपस्थित होता आणि याच अनुषंगाने आपण चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. थोडक्यात का हे कार्यक्रम आयोजित केलेला चालू आहे.